हॅलो फ्रेंड्स, तर आज मी करणार आहे नॅचरल मेकअप. तर या मेकअपसाठी खूप कमी प्रोडक्ट्स लागतात. तर त्यासाठी मी पहिले फेस वॉश करून घेतला आहे. अगदी नॉर्मल पाण्याने फेस वॉश केला आहे. त्यानंतर मी यूज केले मॉइश्चरायझर. तुम्ही तुमच्या स्किनसाठी जे डेली यूज करता तेच मॉइश्चरायझर इथे यूज करू शकता. आणि हा मेकअप म्हणजे तुम्ही डेली पण करू शकता. सपोज जर व्हिडिओ काढायचा असेल किंवा बाहेर जायचं असेल तरी हा मेकअप करू शकता. कारण 3 ते 4 मिनिटांमध्ये होणारा हा मेकअप आहे आणि जास्त ओव्हर पण वाटत नाही. आणि मानेचा पण मेकअप करणं फार गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा काय होतं, मान राहून जाते तर चेहरा गोरा आणि मान काळी दिसते. तर दोन्हीकडे पण सेम मेकअप करायचा आहे. तर त्यानंतर मी यूज करणार आहे व्हिटॅमिन सीचं फेस टोनर. तर डोळे बंद करून ते स्प्रे करून घ्यायचे आणि छान पूर्ण स्किनवर, पूर्ण चेहऱ्यावर, मानेवर ते अप्लाय करायचं आहे. आणि प्रत्येक वेळी मेकअप करताना जे पण कुठलं तुम्ही प्रोडक्ट यूज केलं असेल तर ते चांगलं सुकवून द्यायचे. त्यानंतरच त्याच्यावर दुसरा प्रोडक्ट यूज करायचं आहे, कारण त्याने मेकअप छान सेट राहतो, म्हणजे फुटत वगैरे नाही. तर त्यानंतर मी यूज करणार व्हिटॅमिन सीचं सिरम. तर तेही मानेला आणि चेहऱ्याला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. आणि हे सिरम पूर्ण सुकल्यानंतरच मी त्यावर क्रीम यूज करणार आहे. ती म्हणजे बेबी फेअर लवली, मेडिकलमध्ये पटकन मिळते. तर ही थोडीशीच घ्यायची, जी आपली स्किन टोन असेल त्याच्या अकॉर्डिंग घ्यायची आहे. तर त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आपल्या डोळ्यांच्या खाली ब्लॅक सर्कल असतात किंवा लिप्सच्या बाजूला ब्लॅक असतं, तर तिथे ते छान लावून घ्यायचं आहे. आणि बघा, आता माझ्या अगोदरच्या स्किनमध्ये आणि आत्ताच्या स्किनमध्ये जरा फरक वाटतो आहे. तर बऱ्याच जणांना शाईन स्किन आवडत नाही, त्यांना ती ऑइली वाटते, पण मला तशी स्किन आवडते. सो मी असाच मेकअप ठेवणार आहे. आणि ज्यांना आवडत नाही त्यांनी त्यानंतर आपल्या स्किन टोन अकॉर्डिंग कॉम्पॅक्ट लावून घेऊ शकता. अँड देन मी यूज करते आय शॅडो, जे की गोल्डन कलरचे आहे, बट ते मी ब्रशने यूज करता मिडल फिंगरनी केले, कारण मी मोबाईलमध्ये बघून मेकअप करत होती आणि मला असं वाटलं की मला मॅनेजमेंट येणार नाही. तर गोल्डन कलर यासाठी यूज करते, कारण मला आईचा मेकअप अगदी नॅचरल करायचा होता, जेणेकरून फक्त आईजला शाईन येईल, कारण बाकी मेकअप पण हा नॉर्मल आहे. सो आईचा मेकअप पण नॉर्मल. आता मी लावते आहे मस्कारा. तर माझे जे रिअल आय लॅशेस आहे तर ते खूप छोटे आहेत आणि त्यातल्या त्यात मी मोबाईलमध्ये बघून मेकअप करते. सो ते इकडे तिकडे लागणारच आणि लागलाच. मला तर फार अवघड जात होतं मस्कारा लावणं. खरंच यार, मोबाईलमध्ये बघून मेकअप करणं म्हणजे एक मोठा टास्कच आहे. आणि हे सगळं करता परत एकदा लागलं माझ्या गालाला. अरे यार, ठीक आहे चला. आणि त्यानंतर मी यूज केलं काजळ, जे की मी एलेटिनचं काजळ यूज करते. ते उतरत नाही, म्हणजे लवकर, फार काळ टिकते डोळ्यामध्ये आणि खूप छान दिसतात त्यांनी डोळे. आणि माझं काजळ तर फेवरेट आहे, ते लावल्याशिवाय मला मेकअपच केल्यासारखं वाटत नाही. आणि थोडंसं ॲब्रो फिलअप केला, जास्त नाही, अगदी नॉर्मल ॲब्रो फिलअप केला, जर गरज असेल तरच करायचा. आणि हा आहे माझा लिपस्टिक सेट. बरेच जण मला विचारत होती की तू कुठली लिपस्टिक यूज करते, तर हा आहे माझा लिपस्टिकचा शेड. खूप छान वाटतं.